आता मी कधीही नाही ड्रायफ्रूट खाल्ले, समजा अशी सिच्युएशन आहे. मी सगळी व्हरायटी घेऊन आले. प्रत्येक लेडीज करते या गोष्टी. किंवा मी आज फ्रूट घ्यायला गेले तर मला असं वाटतं की माझ्या बेबीने सगळे फ्रूट खावे, मग मी सगळे घेऊन आले. तुमचं सजेशन काय? काय खावं, कधी खावं, किती खावं आणि कसं खावं. म्हणजे मला जर बदाम खायचेत तर ते मी भिजवूनच खाल्ले पाहिजे. मी ते एक म्हणजे काय म्हणू शकतो की 5-6 बदाम भिजवून त्याची सालं काढूनच खाल्ले पाहिजेत. अक्रोड मी भिजवून खाल्लं पाहिजे. खजूर मला खायचंय तर मी तुपाबरोबर खाईल. तो उष्ण पडायला नको आहे. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर फळं खाताना सुद्धा की पपई खायची नाहीये, फणस खायचं नाहीये, कारण ते प्रकृतीने उष्ण आहे. उष्ण आणि ॲबॉर्शनचे चान्सेस जास्त असतात, म्हणून ते तुम्ही खाऊ नका. पण त्या व्यतिरिक्त जे फळ खाईल, डाळिंबासारखं फळ आहे खा. रोज तुम्ही 2 फळं जरूर खा. पण ती फळं खाताना ती प्रमाणात खा. फळं खाताना शक्यतो सकाळच्या वेळेला म्हणजे 12च्या आतमध्ये जर खाल्ली तर ती जड आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की व्हिटॅमिन सी वगैरे म्हणजे ॲसिडिक काही वेळेला फळांचं नेचर असतं. तर त्यामुळे ती फळं खाताना तुम्ही सकाळी खा, की जेणेकरून त्याच्यातनं जी एनर्जी तुम्हाला मिळेल ती तुम्हाला दिवसभर पुरेल. की तुम्ही फळं खा. पण रोजची 2 फळं सफिशियंट आहेत आणि ती पण सीझनल फ्रुट्स सकाळच्या वेळेला जरूर खा. पण असं खूप सगळं असं एकदम असं नाही होत कुठलीच गोष्ट. आणि ते जे आहे ना तर ते आईने खूप कंट्रोल करायला शिकायला पाहिजे. की मला सगळंच हवंय, मला आत्ताच हवंय, मला असंच हवंय, असं काही नसतं. हे जर च आपण लावायला गेलो प्रेग्नन्सीच्या काळात मग आपण म्हणतो, "तू ना खूप हट्टीच आहे. माझं बाळ ना खूप हट्टी आहे." का हट्टी आहे? कारण आपण हट्ट केलेला असतो. हं. तर त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे.